वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सुप्रीम कोर्टानं भारत स्टेज 3 म्हणजे BS4, BS3 या इंजिनावर बंदी घातली खरी, मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ऑटोमोबाईल कंपन्यांनी जाहीर केलेल्या बंपर धमाक्यामुळे वाहनांची मात्र विक्रमी विक्री कालच्या 2 दिवसांमध्ये झाली। गेल्या 2 दिवसात 44,000 वाहनांची विक्री झाली आणि एवढी वाहनं रस्त्यावर जर धावू लागली तर किती प्रदूषण होईल याची केवळ कल्पनाच केलेली बरी। उस्मानाबाद सारख्या दुष्काळी जिल्ह्यात डिस्काउंटवर गाड्या विकत घेण्यासाठी 3000 लोक रांगेत उभे होते। दोन शोरूम सकाळी 9 वाजताच आउट ऑफ स्टॉक झाली होती। या गर्दीवरूनच अंदाज बांधता येत होता की उभ्या महाराष्ट्रात काय झालं असेल। किती वेळ लागले पैसे भरायला? सकाळी 11 वाजल्यापासून आता 3 वाजेपर्यंत। आता 3 वाजलेले आहेत। मागच्या ते किती वाजेपर्यंत पैसे भरले? आता 4-5 तास 5 तास होतो रांगेत। अधिकृत आकडेवारीनुसार 31 मार्चच्या दुपारी 3 वाजेपर्यंत 15,211 वाहनं विकली गेली। संध्याकाळी उशिरापर्यंत RTO कार्यालय सुरू राहिलं होतं। रात्रीपर्यंत एकाच दिवशी विकलेल्या वाहनांचा आकडा 30,000च्या पुढे गेला असावा। विकली गेलेली सगळीच वाहनं दुचाकी आहेत असं गृहीत धरलं। एका वाहनाची सरासरी किंमत 50,000 रुपये धरली तरी 31 मार्च या एकाच दिवशी 150 कोटींची वाहनं विकली गेली। 30 तारखेला 69 कोटींची 13,757 वाहनं विकली गेली। म्हणजे 2 दिवसात मिळून 219 कोटींच्या गाड्या लोकांनी विकत घेतल्या। साधारणतः 200 गाड्या विकल्या गेल्या। पाडवाचा मुहूर्त होता, त्यामुळे 200 गाड्याचं डिलिव्हरी झालेलं आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे। ओके, ही पाडव्याची रश आहे का आजची 2 नाही, ऍक्च्युली 28 तारखेपर्यंत पाडव्याची रश होती आणि आता जी रश आहे ती ऍक्च्युली डिस्काउंटिंगची आहे। देशाचे पंतप्रधान कॅशलेस व्यवहार करा असं रोज सांगतायत, पण 30 आणि 31 मार्चच्या दिवशी लोकांनी पंतप्रधानांचं ऐकलं नाही। स्त्री पुरुष सगळेच डिस्काउंटच्या गाड्या विकत घेण्यासाठी बॅगांमध्ये खिशांमध्ये पर्स भरून नोटांची बंडलं घेऊन आले होते। पैसे घेऊन आलो घ्यायचे म्हणून। किती आहेत? ठीक आहे, खिशात आहेत ना, पण 45,000 रुपये टोटल घेऊन आलो। 45,000 रुपये रोख घेऊन आले। पैसे आणले का? आणले सगळ्याच्या पॉकेटमध्ये चोर कप्प्यात रेडी सगळे पैसे घेऊन सगळे पैसे घेऊन आले। बघा पैशाचा डिक कशाला म्हणतात बघा। हो का, हे बघा। एरवी लोक वाहन खरेदी करताना मुहूर्त पाहतात, मात्र काल लोकांनी डिस्काउंट पाहिला। शोरूमच्या मालकांनी शिफारसींच्या फोनला वैतागून फोन स्विच ऑफ करून ठेवले होते। नोटांची बंडलं घेऊन लोक 100-125 किलोमीटरचा प्रवास करून गाड्या उपलब्ध असलेल्या शोरूमच्या शोधामध्ये वणवण फिरत होते। मात्र न्यायालयानं बंदी घातलेल्या या नव्या कोऱ्या गाड्या विकत घेतल्यामुळं किती प्रदूषण होईल याची ना विकणाऱ्याला फिकीर होती ना विकत घेणाऱ्यांना। लोकांना असं वाटतं की नोटाबंदीनंतर एका निर्णयानंतर 1,000-500 रुपयाचं जसं झालं तसं उद्यापासून आपल्या गाड्यांचं होऊ नये, आणि म्हणून ही सगळी गर्दी रंगलेली आहे। कॅमेरामन निलेश शेवाळे, समीर राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद।